87 लाखांच्या शाळा बांधकामात गैरव्यवहाराचा आरोप। समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत नागपूर जिल्हा परिषदेकडून मौदाहात तालुक्यातील घोटमुंडरे ग्रामपंचायत कार्यालय हद्द येथील शाळेच्या बांधकामासाठी मंजूर करण्यात आलेल्या 87 लाख रुपयांच्या निधीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सदर काम कोराडी येथील एका ठेकेदारामार्फत करण्यात आले असून बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप आहे। सिमेंट, गिट्टी कमी प्रमाणात वापरून माती मिश्रित रेतीचा वापर केल्यामुळे इमारतीच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही तांत्रिक अभियंता संकल्प खरे, समग्र शिक्षा अभियान नागपूर यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे। तसेच याबाबत माहिती देऊनही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वाघमारे यांनीही ठोस कारवाई न केल्याने अधिकारी व ठेकेदार यांच्यात साटेलोटे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। तक्रार केल्यानंतर अभियंता ग्रामस्थांना थेट ठेकेदारांचा नंबर देत असून संबंधित ठेकेदार ग्रामस्थांची उद्धट भाषेत बोलून जीवे मारण्याचा धमक्या देत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी व ठेकेदारांच्या मालमत्तेची व बँक खात्यांची चौकशी करावी, तसेच बोगस काम करणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ कारवाई करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। दरम्यान शाळेच्या बांधकामाबाबत प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता तांत्रिक अभियंता संकल्प खरे यांनी कोणतेही उत्तर देण्यास नकार दिला। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, नागपूर।